नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे G2 आयुर्वेदामध्ये. NCSMच्या नवीन अभ्यासक्रमानुसार आज आपण BMA सेकंड इयरमधल्या द्रव्यगुण विज्ञान पार्ट 2 मधला निंब हे द्रव्य बघणार आहोत. तर निंब हे द्रव्य सर्वांच्याच परिचयाचे आहे. आपल्या आजूबाजूला याचे झाडे असतातच. निंब या द्रव्याचा गण आहे कंडुगण, जो चरकाने सांगितलेला आहे. तसंच त्याचा सुश्रुताने आरगवदादी आणि गुडूचादी गणामध्ये समावेश केलेला आहे. निंबाचं जे लॅटिन नेम आहे ॲझॅडिरेक्टा इंडिका आहे. त्याची फॅमिली मेलिएसी आहे. फॅमिलीसोबतच जे मराठीमध्ये त्याला कुल म्हणतात, त्याचं कुल जे आहे ते निंबकुल आहे. मराठीमध्ये निंबाचं नाव आहे कडुनिंब. आता याचे काही फेमस पर्याय बघूया. एक पिचुमर्द, दुसरं अरिष्ट, तिसरं हिंगुनिरियास, त्यानंतर कृमिघ्न आणि पारिभद्र. कृमिघ्न हा त्याचा प्रभाव असल्यासारखाच आहे, कारण निंब हे कृमिघ्न तसंच रक्षोघ्नसुद्धा असतं. त्यानंतर निंबाचं स्वरूप. आता निंबाचं झाड हे कोणी बघितलं नसेल असं तर होऊ शकतच नाही आहे. त्याच्यामध्ये निंब हे वृक्ष असतं. त्याचं खोड जे असते टणक, सरळ वाहणारे, त्याच्या सालीवर उभ्या रेषा असतात. साल आतून लाल असते व त्यामधून लाल रस व डिंक बाहेर पडत असतो, जो की आपण लहानपणी यूज केलेला असतो. तसेच त्याचे पत्र जे आहेत ते लांब, संयुक्त पर्ण, पर्णदलाच्या कडा ह्या दंतूर असतात. त्याचे जे पुष्प असतात ते पांढरे आणि तुळशीला जसे फुले येतात मंजिरी त्याच स्वरूपाचे यालाही फुलोरा आलेला असतो. त्यानंतर निंबाचं जे फळ असतं ते लांबट गोल, हिरवे असताना कच्चे असतं व पिकल्यानंतर पिवळ्या रंगाचे दिसतं. त्यानंतर वसंत ऋतूमध्ये त्याला पालवी फुटते, तेव्हाच त्याला फुलोरा येतो व उन्हाळ्याच्या शेवटला त्याला फळे लागतात. लिंबाचं जे उपयुक्त अंग आहे ते पंचांग असतं. त्याच्यामध्ये पुष्प, पत्र, त्वक, मूलत्वक आणि बीज येतं. त्यानंतर निंबाचं जे उत्पत्ती स्थान आहे ते भारतामध्ये सर्वत्रच आहे. त्याच्यानंतर निंबाचं जे रासायनिक संघटन आहे, निंबाच्या सालीमध्ये निंबीन, निंबिटीन, निंबेस्टेरॉल, निंबी ऑइल केमिकल कंपाऊंड असतात. तसेच त्याच्यामध्ये एक उडनशील तेलसुद्धा असतं. आता आपण निंब या द्रव्याच्या प्रमुख भागाकडे वळूयात, ते म्हणजे त्याचं रसपंचक. तर निंबाचा रस जो आहे तो तिक्त, कटू, कषाय हे 3 रस त्याच्यामध्ये असतात. विपाक जो असतो तो कटू आहे. निंबाचे वीर्य शीत आहे. लिंबाचे गुण जे आहेत लघु व वृक्ष आहे. तर निंबाचा जो विपाक आहे तो कटू, लघुवृक्ष गुणामुळे याची दोषघनता जी आहे ती कफघ्न आहे. तसेच वीर्य याचं शीत आहे, त्यामुळे निंब हा पित्तघ्न आहे आणि लघु व वृक्ष या गुणामुळे निंब वातकर आहे. आता याचे काही प्रमुख कार्य आणि उपयोग बघूया. निंब हे वर्णशोधन करणारं, वर्णाचं रोपण करणारा, तसेच जंतुघ्न, रक्तशुद्धीकर आणि स्त्रावी कुष्ठामध्ये उपयोगी आहे, कारण त्याचा रस जो आहे तो कशा आहे तो स्तंभन करतो. त्यानंतर आता निंबाचे काही स्थानिक कार्य बघूया. तर दुष्टवर्णात वर्ण धावनार्थ निंब त्वचा क्वाथ वापरायला सांगितलेला आहे. तसेच ज्या कृमीदंत आहे त्याच्यामध्ये निंब क्वाथाने गंडूस करायला सांगतात. तसेच निंब हे रक्षोघ्न असल्याने दुष्टवर्णन धुपनासाठी त्याचा वापर करतात. आता हे झाले निंबाचे काही बाह्य कार्य व स्थानिक कार्य. त्यानंतर आता निंबाचे आपण काही आभ्यंतर कार्य बघूया, जसं की धातूवर कार्य काय आहे. वृक्ष व लघु असल्याने जर निंब क्वाथाचा किंवा निंबाचा दीर्घकाळ उपयोग केला सेवनामध्ये तर धातू क्षीण व्हायला लागतात. त्यानंतर तिक्त शीत असल्याने रक्तातील क्लेदाचे निंब शोषण करतो, त्यामुळे रक्तशुद्धी होते. त्यानंतर तिक्त रस लघुवृक्ष गुणामुळे कफपित्त दुष्ट स्तन्याचे शोधन करतो. तसेच आता कृमीवरती निंबाचा काय उपयोग आहे. निंब पित्त कफघ्न असल्याने रक्तज व कफज कृमींचा नाश करतं. त्यानंतर ज्वरामध्ये निंबाचा उपयोग बघूया आपण. आमद ज्वरावर सामदोष पाचन करण्यासाठी. तर आमदोष, सामदोष हे जे आहे हे आपण रोगनिदानमध्ये शिकलेलोच असतो. तर सामदोषाच्या पाचनासाठी निंब अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतर जिथे दाह आहे, तीत आणि शीत गुण असल्यामुळे निंबाचा हे निंब जे आहे ते दाहशामक आहे. प्रमेहामध्ये निंबाचा उपयोग बघूया. तिक्त व वृक्षगुणामुळे धातूमधील क्लेदाचे निंब हे शोषण करतं, त्यामुळे बहुमूत्रता हे जे प्रमेहामध्ये लक्षण असतं हे लक्षण कमी होते. आता निंबाची मात्रा. तर जे निंबाचं चूर्ण आहे ते 1 ते 3 ग्राम घेण्यास सांगतात. त्यानंतर निंबाचा जे स्वरस असतो तो 10 ते 20 ml मधाबरोबर घ्यायला सांगितला जातो. तसेच निंब तेल आहे ते 5 ते 10 थेंब घ्यायला सांगतात. त्यानंतर आता निंबाचे काही आपण प्रमुख कल्प बघूया. त्यामध्ये निंबादी चूर्ण, निंबगंधक चूर्ण, निंब हरिद्राखंड. हरिद्राखंड हे आपण जसं की डे टू डे लाईफमध्ये अर्टिकॅरिया त्यालाच शीतपित्त म्हटलं जातं, याच्यामध्ये वापरला येतो. तर निंब हरिद्राखंड. त्यानंतर वर्णशोधन करण्यासाठी निंबाचं तेल हे अत्यंत उपयुक्त आहे. तसेच आता निंबाचे काही आपण आमयिक प्रयोग बघूया. ज्वरात निंबाची त्वक, कुटकी आणि किराई तिक्त म्हणजे परपटक याचा काढा मधाबरोबर देण्यासाठी सांगतात. तसेच वर्णावर निंबपत्र कल्क बांधल्याने वर्णाचं शोधन आणि रोपण होतं, जसं की आपण याच्या प्रमुख कार्यामध्ये बघितलंच आहे की निंब जे आहे ते वर्णशोधन आणि रोपणासाठी उपयुक्त आहे. तसेच कडुनिंब सोरस अभ्यंतरता सेवन केल्याने उलटी होऊन पित्त बाहेर पडते, म्हणजे आम्लपित्तामध्येही उपयोगी आहे.
तसेच कुष्ठावर निंब पंचांगाचा काढा द्यावा. जसं की आपण निंबाचं उपयुक्त अंगामध्ये बघितलेलंच आहे की निंब बीज, निंब मूलतोक, निंबाचं फळ वगैरे. तर हे जे निंब पंचांग आहेत त्यांचा काढा कुष्ठावर देण्यासाठी सांगितलेला आहे. तसेच कृमीवर निंबपत्र सोरसात मध घालून देण्यासाठी सांगितलं आहे. खाजेवर निंबाच्या बिया व तिळाच्या तेलामध्ये वाटून त्या लावण्यास सांगितलेलं आहे, म्हणजे लेप लावायचा आहे. तर जी खाज, खरूज, नायटा वगैरे होतो त्याच्यावरती निंबाचा बियाच्या तेलामध्ये वाटून लावण्यास सांगितलेला आहे लेप. कारण लिंब हे रक्षोघ्न जंतुघ्न आहे. आता हे झाले निंबाचे काही आमयिक प्रयोग. आता रिसर्चमध्ये निंबामध्ये काही ॲक्टिव्हिटीज दाखवल्या जातात, त्याच्या बघूया. की निंब अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी दाखवतो, तसंच अँटी फंगल, अँटी हेल्मेंटिक, अँटी पॅरासायटिक, अँटी कॅन्सरस, अँटी डायरियल, अँटी मायक्रोबियल आणि अँटी HIV ही ॲक्टिव्हिटी निंबामध्ये असतात. तर अशा प्रकारे हे थोडक्यात म्हणजे आम्ही तुम्हाला निंबाचं जे सांगितलेलं आहे इम्पॉर्टंट काही पॉईंट्स, यानुसार तुमचे हे निंब एक द्रव्य परफेक्ट होऊन जाईल युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. असेच काही तुम्हाला अजून व्हिडिओ लागत असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आम्ही त्यावरती लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. बेस्ट लक फॉर युअर युनिव्हर्सिटी एक्झाम.